कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। नेपाळमधील काठमांडू इथं 9वी आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा झाली। या स्पर्धेत नेपाळ, भारत, बांगलादेश, भूतान या देशातील 1200 पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले होते। या स्पर्धेत 111 भारतीय खेळाडूंचा सहभाग होता। या खेळाडूंनी चमकदार खेळाचं प्रदर्शन घडवत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला। नेहाल पटवणे, श्रेया शिंदे, समर्थ नागरगुंडे, वेदांत पानसकर यांनी सुवर्ण, तर आदित्य सावंत, प्रणिती नडाले, राजवीर पाटील, आदित्य जाधव, मानस दीक्षित, आराध्या गावडे, अनया तांबवेकर, वेदांतिका कांबळे, विधिशा भरांबळे यांनी रौप्य पदक मिळवलं। शिवाय 16 खेळाडूंनी कांस्य पदकाची कमाई केली। कोल्हापूर जिल्ह्यातील पॉवर लिफ्टिंग खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी 28 मे रोजी देशमुख हॉल इथल्या F360 जिममध्ये जिल्हास्तरीय पॉवर लिफ्टिंग आणि राज्य निवड चाचणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। या स्पर्धेत जिल्ह्यातील 900 पेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत। या स्पर्धेत विजेते ठरलेल्या खेळाडूंची राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड होणार असल्याचं आकाश कवडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। यावेळी सचिन पालकर, सचिन कांबळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या सोनल सावंत उपस्थित होत्या। कलायोगी जी कांबळे आर्ट गॅलरी आणि पांडुरंग रुक्मिणी वारकरी भक्त मंडळ यांच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराला भारती हॉस्पिटलचं सहकार्य मिळालं। गजानन महाराज नगर इथल्या मैत्रीण हॉलमध्ये झालेल्या शिबिरात रक्तदाब, लठ्ठपणा, मधुमेह, हिमोग्लोबिन, CBC, WBC, थायरॉइड, ECG, हृदयरोग आणि स्त्रियांचे विकार याबाबत तपासण्या करण्यात आल्या। तसंच दातांची आणि डोळ्यांची तपासणी करून उपचाराबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळी बबन कांबळे, दीपक विचारे, यश विचारे, सुरेखा विचारे, राजू गौड, नंदकुमार रुमाले, भोसले साहेब यांच्यासह नागरिक उपस्थित होते। मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं अनधिकृत आणि धोकादायकरित्या उभारलेल्या होर्डिंगवर कारवाई सुरू झाली आहे। बुधवारी शहरातील 3 अनधिकृत होर्डिंग काढून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर आज मार्केट यार्डजवळील हॉटेल ज्योतिबाच्या रोडवर उभारलेलं भलं मोठं अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त करण्यात आलं। तसंच संबंधित होर्डिंग धारकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई अतिक्रमण विभाग प्रमुख विलास साळोखे यांच्या पथकानं केली।